डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संस्कृत विभाग आणि जिरवणकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा निरामय कार्यक्रम आपला चालू आहे. त्या मालिकेतलं हे दुसरं व्याख्यान आहे आजचं. त्यासाठी मी सर्वप्रथम व्यवहारे मॅडमला धन्यवाद देऊ इच्छिते, कारण त्यांनी मला इथेही बोलण्याची संधी दिली. आजचा माझा विषय आहे बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि आयुर्वेद. म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे जे आजार होतात त्यात आयुर्वेदाने काय सांगितलं आहे ते आपल्याला आज इथे बघायचं आहे. आता हा विषय घेण्याचं कारण काय आहे, तर या आजाराचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. जवळपास 75% आजार हे जीवनशैली बदलामुळे होत आहेत. आता आधी आपल्याला जीवनशैली म्हणजे काय हे बघावं लागेल. व्यक्तीची जीवन जगण्याची पद्धत म्हणजे जीवनशैली, पण ती कशी, तर निसर्गचक्राला धरून. या निसर्ग नियमानुसार मानवाची जीवन जगण्याची एक स्टाईल असते. रात्रीचा काळ हा झोपेसाठी असतो. शरीर मनाला विश्रांती देण्याचा काळ असतो. पण जर रात्री आपण सतत जागरण केली तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात, कारण त्यावेळी निसर्गचक्राविरुद्ध आपण वागत असतो. आयुर्वेदाने दिनचर्या, ऋतुचर्या पालन करायला सांगितले आहे. त्या ऋतूप्रमाणे आपल्याला आहार विहारात बदल करावे लागतात, तरच बदलत्या हवामानाचा परिणाम आपल्यावर होत नाही. आयुर्वेद हे शास्त्र पूर्वीच्या ऋषीमुनींनी खूप प्रगल्भ आणि उच्च प्रतीच्या ज्ञानाने भरून ठेवलं आहे. कोणत्याही काळी, कोणत्याही देशात, कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी त्यावर आयुर्वेदामध्ये उपाय हा हमखास सापडतोच. आयुर्वेद हे परिपूर्ण आणि शाश्वत असं शास्त्र आहे. या आयुर्वेदाला आयुष्याचा वेद असंही म्हटलं जातं. आयुर्वेदाचा उद्देशच मुळे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम असा आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवून ठेवायचं आणि आजार जर झालाच तर रोगनिवारणही करायचं असा हा आयुर्वेदाचा दुहेरी उद्देश आहे. आधी रोग होऊच नये म्हणून आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या, दिनचर्या, त्यामध्ये सांगितलेले आहार विहाराचं पालन करायला आयुर्वेद आपल्याला सांगतो. नंतर दोषांच्या प्रकोपाकाळामध्ये त्या ऋतूमध्ये जे दोष वाढतात तेव्हा पंचकर्मामधले वमन, विरेचन, बस्ती हे जे कर्म आहेत ते ठराविक वेळेला स्वस्थ व्यक्तींसाठी त्या ऋतूमध्ये त्यांचं शोधन पंचकर्माद्वारे शरीराचं शोधन केलं जातं. त्यानंतर एवढे करूनही जर व्याधी झालाच तर त्यावर उपाययोजनासुद्धा सांगितलेली आहे. आयुर्वेदाची व्याख्या कशी केली आहे बघा. हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदा स उच्यते. म्हणजे हितकर, अहितकर, सुखकर, दुःखकर अशी आयु आपली 4 प्रकारची आहे. आणि त्या आयुष्यासाठी हितकर, अहितकर, सुखकर आणि दुःखकर. दुःखकारक काय आहे, आयुष्याचं मान काय आहे याचं विवरण ज्यामध्ये केलेलं आहे त्याला आयुर्वेद असं म्हणतात. नवनव्या संशोधनामुळे मानवाचं आयुष्यमान वाढलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं, पण निरोगी जीवन जगण्याचं प्रमाण हे घटत चाललं आहे. वेगवान स्पर्धा असणारी जीवनशैली आणि त्या अनुषंगाने येणारे आजार हे आपणच आपल्या भोवती निर्माण केलेलं चक्र आहे. आपण सर्वजण या जीवनचक्रावर स्वार झालेलो आहोत. आज गरज आहे ती जीवनाच्या या चक्रावर योग्य रीतीने स्वार होण्याची, त्याच्या गतीशी जुळवून घेण्याची, त्यावर पक्की मांड ठोकून आपले आसन मजबूत करण्याची, म्हणजेच आपले आरोग्य टिकवून ठेवण्याची. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. त्यांना काय लाईफस्टाईल डिसीजेस असं म्हणतात किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असंही म्हणतात, आणि काही जण त्याला सेल्फ इन्व्हायटेड डिसीजेस असंही म्हणतात. आता सेल्फ इन्व्हायटेड डिसीजेस म्हणण्याचं कारण काय आहे की काय होतं की या आजाराचं कारण माहीत असूनही आपण तिकडे दुर्लक्ष करतो. आजाराला दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेली दिनचर्या त्यावेळी पाळल्या जात नाही, आणि यालाच आयुर्वेदामध्ये प्रज्ञापराध असं म्हटलेलं आहे. म्हणजे सद्वृत्त विरुद्ध आचरण म्हणजे प्रज्ञापराध. चरकाचार्यांनी तर सर्व शारीरिक आणि मानसिक रोगाचं कारण हे प्रज्ञापराध मानलेलं आहे. लवकर उठणं, लवकर झोपणं
हा नियम आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की तेव्हा लवकरी निजे लवकरी उठे त्यास आरोग्य संपत्ती मिळेल. लहानपणापासून हे आपण ऐकत आलेलो आहोत, त्याचं महत्त्वसुद्धा आपल्याला माहिती आहे. पण आपण लवकर झोपत नाही, लवकर उठत नाही, म्हणजे काय करतो आपण? प्रज्ञापरातच करतो आणि त्यामुळे मग आजार आपण ओढवून घेतो. मग आयुष्यभर उपचार घेत बसतो. बरं, हे आजार एकदम होतात का? तर नाही. मुंगीच्या पावलाने हे आजार आपल्या शरीरात प्रवेश करतात. हे आजार येताना आपल्या शरीराला आधी सूचना देतात, मग आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आता सूचना देतात म्हणजे कशा सूचना देतात आपण बघूया. उदाहरण द्यायचं झालं तर आम्लपित्ताचं म्हणजे ॲसिडिटीचं उदाहरण घेऊया आपण. ॲसिडिटी होते, जेव्हा जास्त प्रमाणात ॲसिडिटी व्हायला लागते तेव्हा पेशंट अस्वस्थ होतो आणि मग दवाखान्यात ट्रीटमेंट घेण्यासाठी डॉक्टरकडे जातो. पण हे तेव्हाच जेव्हा तीव्र वेदना होतात किंवा जास्त त्रास होतो तर त्यावेळी सुरू झालेलं असतं का ते दुखणं? तर नाही. हे बऱ्याच दिवसापासून आधीपासून त्रास झालेला असतो. म्हणजे ज्यावेळी खूप तिखट खाण्यात आला असेल, मसाला खाण्यात आला असेल किंवा वेळोवेळी जेवण केलं असेल किंवा चहा जास्त घेण्यात आला असेल, रात्रीची जागरणं झाली असतील, ही सगळी कारणं पित्त वाढण्याची आहेत. आणि यापैकी एखादं जरी कारण आधी घडलं असेल त्यावेळी त्याला निश्चितच त्या पेशंटला त्रास झाला असणार, पण तेव्हा दुर्लक्ष केलं जातं. आणि वारंवार हे जे असे 5-7 वेळा, 10 वेळा, 15 वेळा होऊनही जर तिकडं लक्ष दिलं नाही तर मग तो आजार बळावतो आणि मग त्याला ट्रीटमेंटशिवाय पर्याय राहत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला ओबेसिटीचं उदाहरण घेता येईल, म्हणजे स्थौल्य. इथे काय होतं? जेव्हा रुग्णाचं वजन, रुग्ण नाही म्हणणार आपण त्याला, तर आयुर्वेदामध्ये हा व्याधी कष्टसाध्य मानला आहे, पण आपल्याला 70-80 किलो वजन झालं तरी काही वाटत नाही. आणि अशावेळी काय होतं? 70-80 किलो वजन झाल्यानंतर रुग्णाला वाटतं की नाही आता आपण वजन कमी करायला पाहिजे. पण मला वाटतं की आपला BMI चेक करून आपण आपलं वजन किती आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. BMI जाणून घेण्यासाठी केवळ कॅल्क्युलेशनच केलं पाहिजे असं नाही. कॅल्क्युलेशन ॲक्युरेट आहे तर मान्य आहे, पण एक ढोबळ मनाने मी तुम्हाला सांगते की आपली उंची जेवढी असेल, समजा 160 उंची आहे, त्यातून -100 करा, उरतात 60, म्हणजे 60 kg तुमचं वजन असलं पाहिजे. जेवढी उंची -100 आणि जे उत्तर येईल ते तुमचं वजन अंदाजे सांगते मी ढोबळ मनाने. तर त्याप्रमाणे आपलं वजन आपण ठेवलं पाहिजे. वजनाच्या 5-10 पुढे, त्याच्या पुढे जर 5-10 kg वजन गेलं तर वेळीच आपण तिथे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या खाण्यामुळे वजन वाढतं आहे का, किंवा आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे वजन वाढतं आहे का, की अजून काही हार्मोन्स प्रॉब्लेम्स आहेत, मग इथे आपण वेळीच लक्ष देऊन आपलं वजन आपण आटोक्यात ठेवायला पाहिजे. पण तसं न करता ते वजन 70-80च्या पुढे गेल्यानंतर कुठे थोडेफार प्रयत्न चालू होतात आणि मग ते वजन कमी करणं खूप कठीण होऊन जातं. आता हे सगळे आजार वाढू नये म्हणून काय करावे लागतं? यासाठी लागते तीव्र इच्छाशक्ती. मला वेळ नाही ही सबब सोडून द्यावी लागते. वजन खूप वाढले किंवा इतर आजाराने तीव्र रूप धारण केले आणि मग काय होतं? इथं नैराश्य, डिप्रेशन म्हणजेच आत्मविश्वासाचा अभाव, निद्रानाश, चिडचिड आणि त्यामुळे पुन्हा हार्मोन्समध्ये इम्बॅलन्स होऊन परत आजार बळावतो. म्हणून आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. देवाने आपल्याला हे अमूल्य शरीर दिलं आहे, त्याची जोपासना करणं हे आपलं काम आहे. आजार झाला की डॉक्टरांच्या उपचारावर आपण विसंबून राहतो. सगळं काही ट्रीटमेंटनी ठीक होईल ही आपली आशा असते, पण डॉक्टरांनाच उलट प्रश्न करून पेशंट विचारतात की काय डॉक्टर, बरेच दिवसापासून तुमची ट्रीटमेंट घेतो आहे, अजून कसा गुण येत नाही, अजून कशी शुगर कमी होत नाही, आमचं वजन कसं कमी झालं नाही. पण पूर्णपणे डॉक्टरांवर विसंबून राहता येत नाही. आपल्याला जीवनशैलीत काही स्वतःलाही बदल करावे लागतात पेशंटला, तर त्या ट्रीटमेंटचा फायदा होतो. जर डॉक्टर ट्रीटमेंट व्यवस्थित करत असतील आणि तुमचं खाणं त्याच प्रमाणात असेल, व्यायाम पूर्णपणे बंद असेल, शुगर डायबिटीसमध्ये गोड खायला बंद सांगितलेलं आहे, तिथे तुम्ही गोड खात असाल, डॉक्टर तरी त्याला काय करणार? म्हणून आपण आपली जीवनशैलीकडे लक्ष द्यायचं आणि सोबत ट्रीटमेंट घ्यायची. फक्त डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे आणि माझा आजार पूर्ण बरा होणार आणि आटोक्यात येणार ही आशा सोडून द्यायची. आता जीवनशैली बदलल्यामुळे कोणते आजार होतात ते आपण बघूया. डायबिटीस म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढणं म्हणजे हायपरलिपिडेमिया, ओबेसिटी म्हणजे स्थौल्य, PCOS, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, वंध्यत्व, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, आम्लपित्त, मलावरोध, निद्रानाश, मनोरोग, कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन Dची कमतरता, केसांच्या समस्या, चेहऱ्याच्या समस्या आणि ही यादी अजूनही लांबू शकते.
आणि आज आपल्याला यातले काहीच आजाराबद्दल डिटेल्स बघता येणार आहे, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण पूर्ण सगळे आजार आज सांगू नाही शकणार. मी पूर्ण आजाराबद्दल माहिती जेवढं होईल तेवढं बघूया आपण. आता हे आजार होऊ नये म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या पाळणं खूप आवश्यक ठरतं. आता हे आजार आधी नव्हते का, की आत्ताच हे सगळे आजार होत आहेत? याचं उत्तर आहे, आजार आधीही होते, पण ते वयाच्या 50 नंतर 55-60मध्ये हे आजार होत होते. पण आता हे आजार हल्ली 25व्या-30व्या वर्षीच होत आहेत. त्या तरुणांना हे आजार होत आहेत, म्हणून जास्त काळजी वाटते या आजाराची. पूर्वीचे आजार कसे होत असत? पूर्वी कुपोषण होतं, वैयक्तिक अस्वच्छता होती, सामाजिक अस्वच्छता होती, अज्ञान होतं, चुकीच्या रूढी होत्या, समजुती होत्या, गैरसमजुती होत्या, अंधश्रद्धा होत्या. या सगळ्या कारणामुळे तेव्हाचे आजार होत होते. पण आपण वैज्ञानिक प्रगती खूप केली, आपण सज्ञान झालो आहोत, आपल्याला बरीच आरोग्याबद्दल, पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण या रोगजंतूपासून निर्माण होणारे आजार जे आहेत त्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे. पण जीवनशैली आपण नीट ठेवली नाही, त्यामुळे आपण आता हे आजार, जीवनशैलीमुळे होणारे आजार उडवून घेतलेले आहेत. आणि हे आजार ओव्हर न्यूट्रिशन आणि माल न्यूट्रिशन यामुळे होत आहे. म्हणजे आहाराचा अतिवापर आणि चुकीचा वापर या गोष्टीमुळे आताचं हे आजार होत आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे सूत्र वापरून आयुर्वेदाद्वारे आपण आजाराला प्रतिबंध करू शकतो. त्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्याचं पालन करावे लागेल. आता मी नेहमी हा ऋतुचर्या, दिनचर्या शब्द वापरते आहे. मागचं भाषण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना हे कळालं असेल, पण जे नवीन आज जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी सांगते की मी मागच्या भाषणाचा माझा विषय होता कोविड-19 प्रतिबंधासाठी योग आणि आयुर्वेद. त्या भाषणामध्ये मी दिनचर्येबद्दल खूप डिटेल माहिती दिलेली आहे. आज मला वेळेअभावी पूर्ण माहिती परत देणं शक्य नाही, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या नावाने तुम्ही यूट्यूब चॅनल सर्च करा, तिथे तुम्हाला हे मागचं व्याख्यान मिळेल. तिथून तुम्ही ती दिनचर्या काय आहे, मी काय सांगितलं होतं ते तुम्हाला कळून जाईल तिथून. तर दिनचर्या म्हणजे काय? एका दिवशी प्रातःकाळी उठल्यापासून पुन्हा दुसऱ्या दिवशी उठेपर्यंतच्या काळात आचाराव्या म्हणजे ती दिनचर्या. आता जीवनशैली बदलली म्हणजे नेमकं काय झालं? तर आपण दिनचर्या पालन करत नाही. म्हणजे सकाळी उशिरा उठणं, रात्री उशिरा झोपणं, वेळी अवेळी जेवणं, भूक नसताना खाणं, व्यायामाचा अभाव, फास्ट फूडचा अतिवापर, जंक फूडचा अतिवापर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. म्हणजेच आपण जीवनशैली बदलली आहे. आता आपल्याला ही जीवनशैली पूर्णपणे बदलता येणं शक्य आहे का? तर नाही. पूर्ण एका दिवसात मी आज म्हटलं आणि आजच्या सगळे चेंजेस होतील याचं अपेक्षितही नाही आणि होणार पण नाही ते. पण आपण त्यात थोडे बदल निश्चितच करू शकतो. आपलं आरोग्य आपल्याच हाती आहे. पण आपली स्थिती कशी झाली आहे? तुझे आहे तुझं पाशी तरी जागा बोललाशी, ही स्थिती आपली झाली आहे. त्यामुळे आपणच आपल्या आजारावर नियंत्रण ठेवू शकतो, पण आपण थोडं जागं होण्याची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे. एक लक्षात ठेवावं की सर्वमन्य परित्यज्य शरीरम अनुपालयेत तदाभावे ही भावानां सर्वाभावम शरीरिणां. सर्व काही त्याग करून शरीर धर्म पाळावा, कारण त्याचा अभाव झाला तर सर्वांचाच अभाव होईल. म्हणजे तुमचं शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही कमावलेल्या संपत्तीचा सुखभोग तुम्हाला घेता येईल. पण जर आरोग्य चांगलं नसेल तर त्या संपत्तीचा काय उपयोग? म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे पुरुषार्थ सांगितलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा आरोग्य चांगलं असणं हेच सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं शरीरच चांगलं असलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपण एकेका आजाराकडे बघू. पहिला आजार आहे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब म्हणजे काय? रक्तदाब तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. नॉर्मल रक्तदाब शरीरासाठी आवश्यक आहे, त्याशिवाय आपलं शरीर चालू शकणार नाही. तो रक्तदाब जर कमी झाला किंवा जास्त झाला तर त्याला व्याधी समजल्या जातं. उच्च रक्तदाब म्हणजे रक्ताचा रक्तवाहिन्यावर पडलेला दाब, त्याला रक्तदाब म्हणतात. आता आपल्या शरीराचा नॉर्मल रक्तदाब किती असतो? 120-80 असतो. आणि तो जर 140-90च्या पुढे गेला तर त्याला उच्च रक्तदाब असं समजलं जातं.
आणि तो 90च्या खाली जर गेला तर त्याला हायपोटेन्शन असं म्हणजे हायपोटेन्शन असं त्याला समजलं जातं. आता या रक्तदाबाचं स्वरूप आपण आधी समजून घेऊया. आता रक्तदाबाचं रिडिंग जसं असेल म्हणजे सौम्य, मध्यम आणि तीव्र याच्यानुसार आपल्याला तो रक्तदाब कसा आहे हे ठरवता येईल. सौम्य रक्तदाब म्हणजे ज्याचं ब्लड प्रेशर सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे तुम्ही वरचं ब्लड प्रेशर म्हणता त्याला की सिस्टोलिक म्हणता येतं, 140 ते 160 म्हणजे जे 120 असायला पाहिजे ते 140-160 झालं. आणि खालचं ब्लड प्रेशर म्हणजे डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 90 ते 95 झालं तर सौम्य ब्लड प्रेशर असं त्याला म्हटलं जातं. सौम्य उच्च रक्तदाब असं म्हटलं जाईल. मध्यम मॉडरेट स्वरूपाचं उच्च रक्तदाब कसा म्हणता येईल, 120 नॉर्मल असताना त्याचं रिडिंग जर 160 ते 190 या दरम्यान असेल आणि डायस्टोलिकचं रिडिंग 95 ते 110 असेल तर त्याला म्हणायचं मध्यम किंवा मॉडरेट उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब म्हणता येईल त्याला. त्यानंतर तीव्र स्वरूपाचं उच्च रक्तदाब कसा आहे, सिव्हिअर, तर त्यामध्ये 120चं रिडिंग 120च्या ऐवजी रिडिंग येतं 190 ते 230 आणि डायस्टोलिकचं रिडिंग येतं 110 ते 130. असं जर रिडिंग असेल तर समजायचं की आपल्याला तीव्र स्वरूपाचा उच्च रक्तदाबाचा आजार आहे. आणि याची ट्रीटमेंट ही डॉक्टरांकडे जाऊन घ्यावी. वेळच्या वेळी त्याच्यासाठी फॉलोअप लागतं. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळी वारंवार जावं लागतं आणि ट्रीटमेंटमध्ये काही सुरुवातीला बदलही करावे लागतात. तर त्यासाठी लवकर डॉक्टरांच्या व्हिजिट आपण घेतल्या पाहिजे. हायपोटेन्शन जर असेल त्याला फार काही ट्रीटमेंटची गरज लागत नाही. थोडं म्हणजे त्यासाठी थोडी विश्रांती घेतली, आहारात सुधारणा केल्या आणि ORS वगैरे घेतलं तरी हायपोटेन्शन कमी होऊ शकतं. आपलं हिमोग्लोबिन वाढवणं किंवा खूप अति कष्ट असतील तर ते कमी करणं त्यासाठी आवश्यक असतं. आता या उच्च रक्तदाबाची कारणं काय आहेत, उच्च दाबाची लक्षणं आपण आधी बघू. सतत चिडचिड वाढणं, डोकेदुखी, चक्कर येणं, अस्वस्थ वाटणं, झोप डिस्टर्ब होणं, छातीत दुखणं, थकवा वाटणं ही लक्षणे रक्तदाब वाढला तर दिसू शकतात. सगळीच लक्षणं ही एका वेळी दिसतील असंही नाही. आणि उच्च रक्तदाबाची कारणं काय आहेत आपण बघू. अनुवंशिकता म्हणजे फक्त तुमच्या आईवडिलांनाच असेल असं नाही, तुमच्या आजोबांना, काकांना, आजोळी मामांना, आजोबांना जर उच्च रक्तदाब असेल तर इकडे म्हणजे मुलांनासुद्धा रक्तदाब होऊ शकतो. अनुवंशिक म्हणजे फक्त आईवडिलांनाच व्हायला पाहिजे असं नाही. स्ट्रेस, चुकीची जीवनपद्धती, चुकीची जीवनशैली. स्ट्रेस म्हणजे आजकाल सगळ्यांना ताण आहे. शाळेतल्या मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत खूप ताण आहेत सगळ्यांना. आता या कोरोना व्हायरसमुळे तर सगळ्यांना अजूनच जास्त ताण वाढले आहेत. हृदय किडनीचे काही आजार असतील तर रक्तदाबाची ही समस्या उद्भवू शकते. सर्वप्रथम आता उच्च रक्तदाबाचं निदान डॉक्टरने केलं तर घाबरून जाण्याचं कारण नाही. बऱ्याच वेळा असं निदान झालं की पेशंट लगेच डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर ही गोळी मला नेहमीसाठी घ्यावी लागेल का? तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही नेहमीसाठी घ्यावी लागेल पण त्याचा डोस कमी होऊ शकतो आणि तुम्ही जर जीवनशैली चांगली ठेवली तर गोळी बंदही सुरुवातीला ती गोळी बंदही होऊ शकेल. पण वारंवार चेकअप करणं खूप आवश्यक ठरतं. आणि त्याला आजाराकडे त्या आत्मविश्वासाने सामोरं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने ताण सहन करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. आजकाल कोणालाच ताण सहन होत नाही. जसं आपल्या शरीराला नॉर्मल ब्लड प्रेशरची आवश्यकता आहे तसंच आपल्या शरीराला नॉर्मल ताणाची सुद्धा आवश्यकता आहे. त्यालाच म्हणायचं युस्ट्रेस. आणि तो ताण जोपर्यंत आपण सहन करतो तो युस्ट्रेसच असतो. पण स्ट्रेस जेव्हा तो वाढायला म्हणजे तो ताण आपण सहन करत नाही तेव्हा तो त्याला म्हणतो आपण स्ट्रेस. आणि हा स्ट्रेस जास्त झाला की त्याला म्हणायचं आपण आणि त्याला डिस्ट्रेसमध्ये त्याचं नंतर रूपांतर होतं. म्हणून ताण सहन करण्याची शक्ती आपण वाढवली पाहिजे. थोडं आहाराचा विचार करताना आहार विभागून मोजका आणि वेळच्या वेळी घेतला पाहिजे. मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. तेल तुपाचा वापरसुद्धा कमी केला पाहिजे. चांगलं तूप 2 चमचे वापरायला हरकत नाही, कारण तेल तुपाचा वापर अगदीच कमी केला तर शरीराला स्नेहन होणार नाही. स्निग्धद्रव्याची सुद्धा शरीराला आवश्यकता असते वातदोष व्यवस्थित ठेवण्यासाठी. वातदोष परत वाढला तर अजून प्रॉब्लेम वाढू शकतात. तर त्यासाठी चांगलं तूप घेणं आवश्यक आहे. आता तेलाचा वापर करताना मी एक सांगू इच्छिते की आजकाल आपण जे रिफाईंड तेल वापरतो त्याऐवजी जर घाण्याचं तेल वापरता आलं तर बघा. कारण आपलं रिफाईंड तेल जे आपण वापरतो
ते आपल्याकडे येण्यापर्यंत ते 2 वेळा उच्च तापमानावर तापवलं जातं आणि त्यामध्ये काही रासायनिक घटक मिसळले जातात त्याचा दुर्गंधी जावी म्हणून, आणि काही ते टिकावं म्हणून काही प्रिझर्वेटिव्हसुद्धा त्यात मिसळले जातात म्हणून. आणि आपण म्हणतो की तेल पुन्हा एकदा तापवलेलं तेल परत परत तापवू नये. आपण घरी आल्यानंतर ती काळजी घेतो, पण हे तेल आपल्याकडे आधीच खूप उच्च तापमानावर 2दा तापवून मग आपल्यापर्यंत पोचतं. मग आपण ते पुढचे पाळायला लागतो. पण अगोदरच त्या तेलामध्ये रासायनिक घटक आहेत, केमिकल्स आहेत आणि मग त्याचा शरीरावर आपल्या परिणाम होतो. म्हणून आपल्याला आजकाल थोडंही तेल खाण्यात आलं किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरामध्ये वाढण्याचं जे प्रमाण वाढलं आहे, तर कदाचित त्या तेलामुळे पण होत असावं. आणि शिवाय आपली जीवनशैली म्हणजे बैठे कामं, आपण चालत नाही. पूर्वीच्या काळी जुने लोक तेल खात होते, ते तर वरून भाजीवर तेल घ्यायचे. पण एक होतं की ते पायी चालायचे, शेतात खूप काम करायचे, त्यामुळे त्यांना ते तेल पचायचं आणि ते घाण्याचं तेल असायचं, त्यामुळे ते आरामात त्यांना ते पचायचं. म्हणून आपणही आता ज्यांना शक्य आहे, ज्यांना अवेलेबल होईल, त्यांनी घाण्याचा तेलाचा वापर जरूर करावा. आणि चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम. त्यानंतर योगासन आहे, प्राणायाम आहे. योगासन तज्ज्ञांच्या साहित्याने केले पाहिजेत. प्राणायामामध्ये सुद्धा भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम हा या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हळू करावा लागेल. शवासन, योगनिद्रा, ध्यानाचा अभ्यास ताण घालवण्यासाठी खूप आवश्यक ठरेल. म्हणून जर आपली जीवनशैली जर चांगली ठेवली तर निश्चितच आपला गोळ्यांचा डोस कमी होईल. आपण या उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवू शकू. आता आपण दुसऱ्या आजाराकडे वळूया. दुसरा आजार आपण आज बघणार आहोत, मधुमेह म्हणजे डायबिटीस. तो सगळ्यांचा परिचयाचा आहे. गोड खाणंच या आजारामध्ये बंद आहे. अनुवंशिकता हे मुख्य कारण याचं मानलं जातं. आता या आजाराचे टाईप 1 आणि टाईप 2 असे 2 प्रकार आहेत. टाईप 1 हा जो प्रकार आहे हा इन्सुलिनवर अवलंबून असणारा आजार आहे आणि हा वयाच्या 30च्या आधी होतो आणि तेव्हा जर झाला तर तो इन्सुलिनशिवाय त्याला दुसरी ट्रीटमेंटच नसते. गोळ्यांनी त्याला क्युअर करताच येत नाही, म्हणजे आटोक्यात ठेवता येत नाही, तर त्याला इन्सुलिनच लागतं. हा साधारण 25% रुग्णांना हा आजार होतो. त्यानंतर टाईप 2 हा इन्सुलिनवर अवलंबून नसतो. सुरुवातीला याला गोळ्याच दिल्या जातात. हा 75% लोकांना होतो आणि पूर्वीच्या काळी हा आजार साधारण 50च्या पुढेच हा आजार व्हायचा. पण आतासुद्धा चुकीच्या जीवनशैलीमुळे, ताणामुळे हा आजारसुद्धा खूप अलीकडे आला आहे. म्हणजे वयाच्या 25व्या-30व्या वर्षीसुद्धा डायबिटीसचे पेशंट आता दिसायला लागले आहेत. 75% एवढं या आजाराचं प्रमाण झालं आहे. गोळ्याने याची ट्रीटमेंट सुरुवातीला होते, पण काही कारणाने इन्सुलिन निर्मितीमध्ये काही दोष झाला, पेनक्रियामध्येच काही दोष झाला, आणखी काही कारणामुळे, तर तेव्हा हे इन्सुलिन इंजेक्शनद्वारे द्यावं लागतं. आपल्या शरीरामध्ये पेनक्रियामध्ये 2 हार्मोन्स तयार होतात, एक इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. इन्सुलिनचं काम काय आहे की वाढलेली शुगर कमी करणं आणि ग्लुकॅगॉनचं काम आहे कमी झालेली शुगर वाढवणं. हे नैसर्गिक सगळी क्रिया शरीर आपलं बरोबर करत असतं. पण ज्यावेळी त्यामध्ये बिघाड येतो त्यावेळी सगळं डिस्टर्ब होऊन मग आपल्याला डायबिटीसचा आजार आपल्याला दिसतो. आणि हा चुकीची जीवनशैली आणि ताण या 2 गोष्टीमुळे हा खूप जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसत आहे. याशिवाय काही गर्भवती स्त्रियांमध्येही रक्तातील साखर वाढून मधुमेह होण्याचा संभव असतो आणि याचं प्रमाणसुद्धा आजकाल आपल्याला वाढलेलं दिसून येतं. मधुमेह हा आजार अनेक कारणांमुळे होतो. नंतर तो आजार सर्व शरीर पोखरून काढतो. त्या आजाराला सायलेंट किलर असं म्हटलेलं आहे. म्हणजे डायबिटीस जर खूप दिवस अनकंट्रोल राहिला, शुगर खूप दिवसापासून डायबिटीसचा आहे, तो जर कंट्रोलमध्ये नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. पण तो जर कंट्रोल नसेल तर आपल्या त्याचा डायबिटीसचा परिणाम हृदयावर होतो, किडनीवर होतो, मेंदूवर होतो आणि आपले सांधे आखडून जातात आणि मग त्याला कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर कोणीही ट्रीटमेंट करून बरं करू शकत नाही. आणि जेव्हा ते कॉम्प्लिकेशन्स होतात तेव्हा हाताच्या बाहेर गोष्ट गेलेली असते. म्हणून आपण सुरुवातीलाच हा डायबिटीस कंट्रोलमध्ये आपण निश्चितच ठेवू शकतो. फक्त गरज आहे ती आपण इच्छाशक्ती तीव्र करण्याची, आपल्या जिभेवर संयम ठेवण्याची, खाणं आपलं व्यवस्थित ठेवण्याची आणि व्यायाम करण्याची. चालण्यासारखा दुसरा कुठलाही व्यायाम म्हणजे चालणं हाच उत्तम व्यायाम आहे डायबिटीससाठी. त्यानंतर योगासनं करू शकता, सूर्यनमस्कार आहेत, प्राणायाम आहे, शवासन आहे
आणि ताण कमी करावे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला झेपेल इतकाच व्यायाम आपण केला पाहिजे. कारण डायबिटीसमध्ये थकवा खूप येतो आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं घ्यावी. एकदा डॉक्टरांची व्हिजिट घेऊन होत नाही. वारंवार ब्लड शुगर तपासून त्याच्या शुगरचा जसं रिडिंग येईल त्यानुसार आपल्याला ते परत डोस कमी जास्त करावा लागतो. म्हणून डॉक्टरांची व्हिजिट लवकर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे जावं लागतं आणि गोड पूर्णपणे बंद करायचं. कारण डायबिटीसच्या पेशंटला गोड बंद करा म्हटलं की त्यांना अजून ते जास्त खावं वाटतं. त्यामुळे गोड पूर्णपणे बंद करा. पण नैसर्गिक स्वरूपामध्ये गोड खायला हरकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ फळामध्ये साखर ती नैसर्गिक असते, त्यामुळे फळं खायला हरकत नाही. काही पेशंट विचारतात भाकरी खावी की नाही, कारण ती गोड असते. चवीला जरी ती गोड लागत असली तरी भाकरी खायला हरकत नाही. त्यामुळे आपली शुगर कशी आहे डॉक्टरांशी पूर्ण चर्चा करून आपण आपल्या आहारामध्ये निश्चितच बदल करू शकतो. आता याची लक्षणं काय आहेत तर वारंवार लघवी जावं लागणं, घशास कोरड पडणं, जास्त तहान लागणं, जास्त भूक लागणं आणि जास्त खाऊनही वजन कमी होणं, अशक्तपणा वाटणं, लघवीच्या जागेवर खाज येणं, फंगल इन्फेक्शन होणं, युरिन इन्फेक्शन वरचेवर होणं आणि एकंदरीतच रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सतत काही ना काहीतरी तक्रारी उद्भवतच राहतात. आणि कोणतीच लक्षणं नसणं हे सुद्धा मधुमेहाचं एक लक्षण आहे. आता आपण आयुर्वेदाने काय कारणं सांगितलेली आहेत या मधुमेहाची ती बघूया. नेहमी आरामात बसून राहणं, अतिप्रमाणात झोपणं, व्यायाम न करणं, बैठे काम, दूध दह्याचा अतिवापर, नवीन धान्याचा वापर, गूळ साखरेपासून बनवलेले पक्वान्न अधिक प्रमाणात खाणे, थंड आणि स्निग्ध पदार्थाचं अधिक सेवन करणं, कुलज म्हणजे अनुवंशिक असे आजाराचे कारणं आयुर्वेदाने सांगितलेली आहे. आणि या मधुमेहाबरोबर त्याचे जे सख्खे सोबती म्हणून दुसरे आजार मी आता सांगितले, दुसऱ्या अवयवावर परिणाम होतात आणि मग उच्च रक्तदाब येतो, थायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम, स्थौल्य आणि कॅन्सरसारख्या व्याधी हे जर आजार सोबत झाले तर मग खूप परिस्थिती चिंताजनक बनते. म्हणून आपण त्याला आटोक्यात ठेवणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे या मधुमेहाचं निदान होताच खचून न जाता त्या मधुमेहाचा एक सखा म्हणून, एक मित्र म्हणून जर आपण त्याचा स्वीकार केला, त्याची काळजी उत्तम तऱ्हेने घेतली तर आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. आणि योग्य उपचाराला, योग्य आहाराची जोड आपण दिली तर मधुमेहावर नियंत्रण ठेवणं खूप सोपं जातं. आणि जेवणाच्या वेळा नियमित ठेवल्या पाहिजे. आणि एक सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे, उदर भरण हे जाणी जे यज्ञ कर्म. जेवण म्हणजे आपलं जे येईल ते टाका पोटात असं न करता यज्ञकर्म म्हणून आपल्याला काय चालतं याचा अंदाज घेऊन, भुकेचा अंदाज घेऊन साधा सात्विक आहार, षड्रसयुक्त आहार आपण घेतला पाहिजे. खूप तळलेलं, खूप अति तेलाचा वापर, अति तिखट, अति मसालेदार पदार्थ, मांसाहार हा टाळला पाहिजे. आपल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन पचायला सोपे असे पदार्थ आपण घ्यायला हरकत नाही आणि ते वेळच्या वेळी. आता डायबिटीसमध्ये काय सांगितलेलं आहे की विभागून आहार घ्यावा, 4 वेळा थोडं खावं. पण 4 वेळा मग तेवढंच सकाळी दुपारच्या जेवणामध्ये 2 पोळ्या तुम्ही खात असणार, त्यामुळे प्रत्येक वेळी 2-2 पोळ्या खाणार का? आहार 4 पोळ्याच तुम्हाला खायच्या आहेत, पण दिवसभरात 1-1 पोळी करून तुम्ही खाऊ शकता. किंवा दुपारच्या वेळी तुम्हाला 4 वाजता काही खावं लागतं त्यावेळी तुम्ही ताकाचा वापर करू शकता किंवा लाह्याचा वापर करू शकता, राजगिरा वगैरे त्याचं काही बनवू शकता, ज्यात शुगर आपले कार्बोहायड्रेट्स वाढणार नाही, कॅलरीज वाढणार नाही, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. भाताचा वापर कमी करायचा, तांदूळाचा वापर कमी करायचा, पोळी कमी खायची, आपल्याला आवश्यक आहे तेवढाच आहार आपण ठेवायचा. आणि पायी फिरणं या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजे. आणि भारतीय मसाल्यामध्ये स्वयंपाकघरात जे वापरतो सौम्य मसाल्यांचा वापर दीपक पाचक म्हणून केला पाहिजे. आलं झालं, लसूण असे सौम्य मसाले म्हणते आम्ही. रोज खूप मसालेदार भाज्या नाहीच खायच्या आहे, पण सौम्य मसाल्याचा वापर करायला दीपक पाचक म्हणून हरकत नाही. पित्त प्रकृती असताना कारले आणि मेथ्या कमी घ्यायच्यात. कारण काय होतं, डायबिटीस झालं की कोणी काही सांगतं आणि मग त्यानंतर कारल्याचा वापर वाढवला जातो, मेथ्याचा वापर वाढवला जातो. पण ती प्रकृती कशी आहे हे आधी बघायला लागतं. आयुर्वेदामध्ये प्रकृतीवर जास्त भर दिला आहे. आपल्या प्रकृतीनुसार आपला आहार विहार ठेवावा लागतो. पिण्यासाठी नेहमी कोमटच पाणी वापरायला लागतं. उडीद, रताळे, बटाटे, साबुदाणा
असे पचायला जड पदार्थ टाळले पाहिजेत. आता आजपासून श्रावण महिना लागतो आहे. उपवासाचाच हा महिना म्हटला जातो. त्यामुळे उपवास करताना एक काळजी घ्यावी डायबिटीसच्या पेशंटनी पण इतरांनी पण सांगते की बटाटे, रताळे, साबुदाणा हे सगळं पचायला जड आहे. आणि उपवासाचा उद्देश काय असतो? लंघन करणं, शरीराला आराम देणं, पोटाला आपल्या आराम देणं. तो उद्देश साध्यच होत नाही इथे असं केल्याने. मग त्या दिवशी, उपवासाच्या दिवशी तुम्ही जर एक वेळ जेवण करत असाल तर संध्याकाळी काही न घेता थोडं दूध घेतलं तरी पुरेसं होतं. एक वेळ न जेवलं तरी पोटामध्ये आपल्या अपक्व अन्न जे असतं ते पचायला मदत होते आणि पोट आपल्याला हलकं वाटायला लागतं. तसा उपवास करायला हरकत नाही. पण दुपारी भरपेट जेवलेलं आहे, परत रात्री साबुदाण्याची खिचडी खायची किंवा साबुदाण्याचे वडे खायचे हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे उपवास करताना साबुदाणा, बटाटे आणि रताळे टाळायला पाहिजे. क्वचितच एखाद्या वेळेस थोड्या प्रमाणात घ्यायला हरकत नाही, पण वारंवार त्याचा उपयोग करू नका. तळलेलं तर अजिबात खाऊ नका. आणि स्वादुपिंडाला म्हणजे पेनक्रियाजला उत्तेजित करण्यासाठी आपण आसनाची पण जोड देऊ शकतो. त्यामध्ये पवनमुक्तासन करता येईल, अर्धमत्स्येंद्रासन, त्रिकोणासन, परिवृत्त त्रिकोणासन, धनुरासन ही आसनंसुद्धा आपल्याला करता येतील. आणि ताणतणाव कमी करण्यासाठी योगनिद्रा, शवासन केलं पाहिजे आणि ध्यान करावं. त्यासाठी मन शांत करण्याचा प्रयत्न ठेवावा. आणि शुगरची नॉर्मल रेंज सांगायची राहिली आहे तर शुगरची नॉर्मल रेंज किती असते तर फास्टिंग शुगर असेल 100पर्यंत आणि पोस्टमिल शुगर जी आहे ती 140पर्यंत असायला पाहिजे. त्याच्यावर म्हणजे 160, 170 शुगर जर झाली जेवल्यानंतर तर घाबरून जाण्याचं कारण नाही. ती डाएट कंट्रोलनीच कमी होईल. ती जर 200च्या पुढे गेली तर मग मात्र तुम्हाला ट्रीटमेंटची गरज भासू शकते. वेळेवर वारंवार डॉक्टरांचं फॉलोअप तुम्ही ठेवलं पाहिजे आणि आटोक्यात ठेवलं पाहिजे. आणि आहाराकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि दुपारी झोपायचं नाही. व्यायाम करायचा, फिरायचं, चालायचं ह्या गोष्टी आवर्जून कराव्या लागतील. त्यानंतर आपण पुढचा आजार बघूया. PCOS याला म्हणायचं पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. हा आजार 70% स्त्रियांमध्ये आढळून येतो. मुलींमध्ये तर हा आजार वाढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, कारण बैठली जीवनशैली. आजकाल ना मुलींना घरात कामं नाही, एकीकरण वॉशिंग मशीन आहे, कपडे धुवायचे नसतात आणि बाकीच्या कामाला सर्वंट असल्यामुळे मुलींपर्यंत कामं येतच नाही. आणि मुलींचा अभ्यास एक कारण त्यामागे. आणि रात्री अभ्यास करून जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. हे चक्र सुरू राहतं. शिवाय गाडीचा वापर आणि बाहेरचं खाणं, जंक फूड खाणं, बाहेरचं हॉटेलचं मागवणं ते खाणं. आता कोरोनाच्या काळामध्ये सतत घरातलं खाऊन तर मुलं खूप कंटाळले आहेत. कधी बाहेर जातो आणि कधी बाहेरचं खातो असं त्यांना झालं आहे. पण उलट कोरोनाने संधी दिली आहे आपल्याला आपल्या जीवनशैली बदलायला. तर तिचा पुरेपूर आपण वापर केला पाहिजे आणि आपण आपली जीवनशैली बदलली पाहिजे. तर आपण हा आजार बघूया. PCOS. गोळ्या घेतल्या तर यामध्ये पाळी येते, नाहीतर पाळीच येत नाही. पाळीतील अनियमितपणा हे याचं मुख्य लक्षण आहे. 2-3 महिने पाळी न येणं, आली तर लवकर न थांबणं, ब्लिडिंग जास्त होणं, आळस वाढणं, वजन वाढणं, हळूहळू पुरुषांप्रमाणे अंगावर केस वाढणं, त्वचा तेलकट होणे, पिंपल्स वाढणे ही लक्षणे या PCOS आजारामध्ये आपल्याला दिसतात. आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट जर बघितला तर त्यामध्ये ओव्हरीज या आकाराने मोठ्या दिसतात आणि त्यात आकाराने लहान असंख्य बीजकोष सिस्ट त्यात दिसतात. आणि आयुर्वेदामध्ये वंध्या योनी आणि अरजस्का योनी याचं जे वर्णन आलेलं आहे ते या PCOSशी जुळतं. म्हणजे तेव्हाही हा आजार होता, पण आता ह्या चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजाराचं प्रमाण खूप वाढत आहे. त्यामुळे मुलींमध्ये लग्नानंतर लवकर प्रेग्नन्सी न राहण्याचं प्रमाण खूप वाढत आहे. ट्रीटमेंटच घ्यावी लागते प्रेग्नन्सी राहण्यासाठी. आणि नंतर बऱ्याच लोकांमध्ये वंध्यत्वाचं सुद्धा प्रमाण याचं वाढताना दिसत आहे. म्हणून मुलींनी वेळीच जागं व्हावं, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. अशा जर काही समस्या असतील तर आपण आपलं आरामाची जीवनदायी जीवनशैली सोडावी. थोडं घरात काम करावं, व्यायामाला वेळ द्यावा, पायी फिरावं आणि डाएटकडे विशेषतः जास्त लक्ष द्यावं. सात्विक आहार, कमी तेल तुपाचा, न तळलेला असा आहार घ्यावा. भाज्यांचं प्रमाण वाढवावं आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं. आयुर्वेदानुसार कारणं काय आहेत? पचायला जड, गुरू, अतिस्निग्ध अन्न सेवन करणं, अभिसंधी, शीत, शिळे अन्न वारंवार सेवन करणं, जंक फूड खाणं, फास्ट फूड, बेकरी प्रॉडक्ट्स, कोल्ड्रिंक, चॉकलेट्स,
नॉनव्हेजचे वारंवार सेवन करणं, व्यायामाचा अभाव, रात्री जागरण, सकाळी उशिरा उठणं, अनुवंशिकता, मलमूत्राचा वेग रोखणं, मलावष्टंभ, वाढता मानसिक ताण आणि विरुद्धाहाराचं सतत सेवन करणं आणि हार्मोन्सच्या गोळ्यांचा वापर वारंवार करणं, या सगळ्या कारणामुळे PCOS हा आजार आपल्याला वाढताना दिसून येत आहे. आता इथे मी जे म्हटलं मलमूत्राचा वेग रोखणे, आयुर्वेदामध्ये वेगावरोध याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. वेगावरोध म्हणजे जे नैसर्गिक वेग आहे, म्हणजे मलाचा त्याग करणं, मूत्र बाहेर टाकणं किंवा अश्रू, जांभई, शिंक, हे जे 13 प्रकारचे वेग सांगितलेले आहेत, हे वेग जेव्हा येतात तेव्हा ते बाहेर टाकावेच लागतात आणि मूत्रप्रवृत्तीचा वेग आलेला आहे आणि तो जर तुम्ही रोखून धरला तर युरिन इन्फेक्शन होणार, किडनीवर ताण पडणार, तर असे आजार शरीरात नंतर होतात. म्हणून हे वेग रोखायचे नसतात. मलप्रवृत्ती सकाळी उठल्या व्हायला पाहिजे आणि काय होतं, उशिरा उठल्यामुळे मलप्रवृत्ती होत नाही आणि मग तो मल साचून राहतो. मग साचून राहिल्यामुळे अपचन होतं. अपचन झाल्यामुळे मग अन्न न पचल्यामुळे रसरक्तादी जे धातू आहेत ते उत्तरोत्तर चांगल्या प्रकारचे बनत नाहीत आणि मग शरीर आजाराला बळी पडतं. म्हणून योग्य वेळी मलाचा निचरा झालाच पाहिजे. म्हणजे मल बाहेर टाकण्याची वेळ ही सकाळची आहे, आपण मलप्रवृत्ती सापडण्याची. म्हणून सकाळी उठल्या हा वेग आल्यावर त्वरित हा वेग आल्यानंतर आपण मलोत्सर्ग हा केलाच पाहिजे. त्यानंतर विरुद्ध आहार हा एक शब्द आला आहे. विरुद्ध आहार म्हणजे 2 गुणांचे पदार्थ एकत्र घेणं. म्हणजे दूध आणि फळं एकत्र घ्यायला सांगितलं नाही, तो विरुद्ध आहार मानलेला आहे. पण आपण दूध आणि केळ हे आवडीने खातो. हे एखाद्या वेळेस खायला हरकत नाही, पण वारंवार जर त्याचं सेवन केलं गेलं तर त्यापासून हानी होते. फ्रूट सॅलड आपण आवडीने खातो, पण ते सुद्धा चुकीचं आहे. दूध आणि दुधामध्ये मीठ टाकून खाणं, दूध आणि मासे, दही गरम करणं, दूध आणि मध आणि तुपाचं समप्रमाणे घेणं, हे सुद्धा विरुद्ध आहार मानलेलं आहे. अति थंड प्रदेशात थंड गुणाचे पदार्थ अति खाणं किंवा अतिउष्ण प्रदेशामध्ये उष्ण गुणाचे पदार्थ जास्त खाणं, हा सुद्धा विरुद्ध आहार होईल. म्हणून याकडे पण आयुर्वेदाने लक्ष दिलेलं आहे आणि त्यानुसार आपली आहाराची उपाययोजना करावी. त्यानंतर याची चिकित्सा काय आहे या PCOSची? महत्त्वाचं म्हणजे पथ्यपालन करणं. जे आपल्याला सांगितलं आहे, तर वजन PCOSमध्ये बहुतेक मुलींचं वजन वाढलेलं असतं. त्यावेळी वजन कमी करणं हीच मोठं काम असतं. तर वजन कमी करण्यासाठी गोळ्या तुम्हाला मिळणार नाही, असतात गोळ्या, पण त्यापेक्षा तुम्ही डाएट कंट्रोल केलं, शारीरिक कष्ट जास्त घेतले, व्यायाम जास्त वाढवला, चालण्याचा व्यायाम जास्त केला, तरच याला आराम पडू शकतो, वजन कमी होऊ शकतं. नंतर जेवणाचे नियम पाळणं, वेळच्या वेळी ठरलेल्या वेळेवर जेवण केलं पाहिजे. भूक असेल तरच जेवलं पाहिजे. कारण नसताना पोटात काही टाकायचं नाही, हा नियम पाळला पाहिजे. आणि अन्नसुद्धा षड्रसयुक्त सात्विक असलं पाहिजे. तुपाचा वापर मर्यादित स्वरूपात करायचाच आहे. ताकाचा वापर करायचा आहे. दही नाही घ्यायचं आहे आपल्याला. फळांचा रस घ्यायचा आहे. फळं खाऊ शकता. आणि वैद्यांच्या सहाय्याने पंचकर्म चिकित्सा अवश्य करून घ्यायची. आणि व्यायाम आणि योगा प्राणायाम हे तर केलेच पाहिजे. आता आपण या ट्रीटमेंटचा विचार करताना डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात की हार्मोन्समध्ये असंतुलन झालं आहे, हार्मोन इम्बॅलन्स झाला आहे. हा शब्द तुम्ही नेहमी ऐकता. तर हार्मोन्स म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये 6 अंतःस्रावी ग्रंथी आहेत. तर त्या ग्रंथीमध्ये तयार होणारे रक्तातील जे पदार्थ शरीरातील विशेषतः हळूहळू चालणाऱ्या अथवा टप्प्याने चालणाऱ्या ज्या क्रिया असतात त्या नियंत्रित करत असतात, त्यांना म्हणायचं हार्मोन्स. हार्मोन्सचं कार्य काय आहे? तर शरीरातील विविध चयापचय क्रिया नियंत्रित करणं. चिकित्सा काय याची? पथ्यपालन आणि व्यायाम आणि औषधं मी वर सांगितल्याप्रमाणेच. आता आपण पुढचा महत्त्वाचा आजार बघूया, हृदयरोग. आपण रोज जेव्हा पेपर वाचतो तर तिथे एखादी तरी बातमी असते की हृदयविकाराच्या झटक्याने निधन. तर हा आजार आधी खूप उशिरा व्हायचा 50च्या पुढे. आता पुन्हा याचं प्रमाण 25 ते 30पर्यंत आलेलं आहे. तरुणांनासुद्धा या आजाराने तरुण मुलंसुद्धा या आजाराने भेडसावत आहेत. तरुणांनासुद्धा हा आजार भेडसावत आहे. म्हणून याची जास्त काळजी वाटते. आणि हार्ट अटॅक हा कोणालाही, तरुण मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही येऊ शकतो. आणि हृदय रक्तवाहिन्यातील बिघाड याला कारण ठरू शकतो. नंतर
याला कारणं काय आहे तर धकाधकीचं आपलं जीवन, गतिशील जीवन आणि मानसिक ताण हे याचं मुख्य कारण आहे. शिवाय चुकीचा आहार घेणं, फास्ट फूड खाणं, वेळी अवेळी काहीही खाणं आणि प्रमाणात न खाणं, रात्रीचे जागरण करणं, पार्ट्या करणं, मद्यपान करणं, व्यायामाचा अभाव, ऐशाआरामी आणि चुकीची जीवनशैली तसंच मानसिक ताण वाढल्यामुळे या हृदयविकाराला आमंत्रणच मिळत आहे. टेन्शन सहन करण्याची ताकद सगळ्यांचीच कमी झालेली आहे. साधेसुधे नकारसुद्धा पचवू शकत नाहीत मुलं. तर नकार पचवण्याची सवय आपण मुलांना लहानपणापासूनच लावली पाहिजे. हृदयविकारामध्ये एक ISD नावाचा आजार नेहमी दिसतो पेशंटमध्ये. त्यामध्ये हृदयाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. त्यावेळी काय होतं की पेशंटला छातीत दुखायला लागतं, थोडं चाललं की दम लागतो, धाप लागते आणि विश्रांती घेतल्यानंतर बरं वाटतं. हे याचं एक वॉर्निंग साईन हृदयरोगाचं समजलं पाहिजे. आराम केल्यानंतर जर तुम्हाला विश्राम केल्यानंतर जर बरं वाटत असेल तर हृदयरोग तर नाही ना. यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. ECG, काही ब्लड लिपिड प्रोफाईल वगैरे टेस्ट करून कोलेस्ट्रॉल किती आहे ते बघितलं पाहिजे. आणि छातीत दुखणं त्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि हेही लक्षात घ्यावं की प्रत्येक वेळी विकारामध्ये छातीतच दुखेल असं नाही. बऱ्याच वेळा ते दुखणं खांद्यामध्ये दुखू शकतो, डावा हात दुखू शकतो, पाठीत दुखू शकतं, पोटातसुद्धा दुखू शकतं. म्हणजे असं नाही की छातीत दुखलं तरच हृदयाचा विकार असेल. आणि जेव्हा डाव्या हातात दुखतं तेव्हा पेशंट खूप घाबरून जातो, त्याला वाटतं हृदयाच्याच वेदना आहे. पण एक लक्षात थोडासा फरक सांगते मी. जेव्हा दंडाच्या आतल्या बाजूला दुखतं तेव्हा त्या वेदना हृदयविकारामुळे असू शकतात आणि दंडाच्या बाहेरच्या बाजूला ज्या होणाऱ्या वेदना आहेत त्या वेदना आपल्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमुळे सुद्धा असू शकतात. तर यातला फरक थोडा लक्षात ठेवला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. मग आपला जीवनशैली आपण सुधारली पाहिजे, आहारामध्ये बदल केला पाहिजे. सात्विक प्रत्येक आहारासाठी मी आजारासाठी एकच सांगत आहे वारंवार की जीवनशैली बदला, आहाराकडे लक्ष द्या आणि व्यायाम करा. आणि हे केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला आजारापासून दूर राहायचं असेल, झालेले आजार कमी करायचे असतील तर आपल्याला जीवनशैली बदलल्याशिवाय पर्याय नाही. आणि योग्य जीवनशैली तर आपण निवडायचीच. आपले छंद जोपासले पाहिजे, व्यसनं टाळले पाहिजे, ताण कमी केले पाहिजे आणि वजनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि आपला असं जर केलं तर आपण हृदयरोगाला सुद्धा दूर ठेवू शकतो. आणि वेळेअभावी आज सगळे आजार घेणं मला इथे काही शक्य नाही आहे. जाता जाता मी एक मानसिक आजाराबद्दल सांगते. कारण आता हा मानसिक आजार असा अंदाज आहे की या कोरोनामुळे खूप सगळ्यांचे ताण वाढले आहेत आणि मानसिक आजार खूप आता झपाट्याने वाढणार आहेत. आणि या मानसिक आजारासाठी काय करायचं, खूप ताण घ्यायचा नाही. आता ह्या कोरोनाच्या काळात आपल्याला खूप टेन्शन वाढलं आहे आणि असा अंदाज आहे की आता मानसिक रोग खूप वाढणार आहे. त्यामुळे आपण आपली मनस्थिती चांगली ठेवायची आहे. घाबरून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही. आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि घरी किंवा आपल्या कामावर असतानाही समतोल विचार करण्याची सवय लावायची. कोणाचा द्वेष करायचा नाही, ईर्ष्या करायची नाही. व्यायाम चालू ठेवायचा, आहार व्यवस्थित घ्यायचा. निसर्ग चक्राप्रमाणे आपल्याला आपल्या शरीरात आहारात काय बदल करायचे ते केले पाहिजे. आणि आपल्यातले चांगले गुण कोणते आहेत ते ओळखायचे आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्यांना काही त्रास होईल असं वागायचं नाही. एकमेकावर प्रेम ठेवून विश्वास ठेवायचा आणि आपण आपलं अशा रीतीने आपण आपल्या जीवनामध्ये बदल करून, आपल्या वागण्यामध्ये बदल करून आपण चांगलं जीवन जगू शकू आणि ताणापासून दूर राहू शकू. शेवटी सगळ्यांना निरामय आयुष्याची प्रार्थना करून इथेच थांबते. धन्यवाद.